पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जहागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही राहणार. बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे. मी जनताच आहे ना, मी काय नेता थोडाच आहे. नेता थोडं त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच आहोत. तो कोणी जरी असेल कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? इतके दिवस लागतात काय? तर काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत. आमदार सुरेश दास यांनी मागणी केली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. नाही, ते राजकारणाच्यात मला काही देणं घेणार नाही. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण